हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या श्रावण महिन्यात या 3 गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नये याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. कोणत्या त्या 3 गोष्टी ज्या श्रावण महिन्यात चुकूनही आपण कोणाला देऊ नये? चला तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका, नाहीतर घरात अडचणी, गरिबी, दुःख, संकटे या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागते. घरामध्ये यायला सुरुवात होते आणि ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये त्यांच्याकडून कळत नकळत या चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत? तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळे आज संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत कोणत्या त्या 3 गोष्टी ज्या श्रावण महिन्यात चुकूनही आपण द्यायच्या नाही आहेत. फ्रेंड्स, आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. आणि आपण महादेवाची भक्तिभावाने पूजा करत असतो. तर फ्रेंड्स, पैसे कमवण्यासाठी आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट, मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात. म्हणजेच कष्ट करूनच ते मोठे झालेले असतात आणि म्हणून त्यांना आनंदाचे दिवस हे आलेले असतात. पण कधीकधी काय होते, काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात. आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना, इतरांना दोष देतो की याच व्यक्तीची नजर मला लागली असेल, किंवा याच व्यक्तीला माझे चांगले सहन होत नाही, किंवा अशा व्यक्तीमुळे आमची प्रगती होत नाही, किंवा काही लोकांनी आमच्यावरती जादूटोणा किंवा काहीतरी करणी, बाधा, नजरकेड केली आणि म्हणून आमची प्रगती ही खुंटत चाललेली आहे, किंवा काही कालांतरापूर्वी आमचे दिवस हे खूप चांगले होते, पण अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी आपण इतरांना दोष देत असतो. तर बघा, यासारख्या गोष्टीसुद्धा असतात. म्हणजे लोकांची नजर जी आहे तर ती सुद्धा लागत असते. पण कधीकधी आपल्या काहीतरी चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याकडून कळत नकळतपणे होत असतात. त्याचे वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरात गरिबी, दरिद्रता येऊ लागते. बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6:30-7 वाजेनंतर काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी लोक राहत असतात तर ते आपल्याकडे काही वस्तू मागायला येतात आणि आपण दिवस मावायला नाही, नको म्हणून आहे तर ती देऊन देतो. पण श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणे टाळायचे आहेत. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही. अगदी तुमचा सख्खा भाऊ असला तरी सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही. तर तुम्ही या वस्तू दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः हाताने दुसऱ्यांना देत आहे. तुमचं जे चांगले नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहे, असा याचा अर्थ होतो. हा महिना आहे ना, एवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढे तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. पण वाईट कर्म कराल तर त्याचे वाईट परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागते. कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाहीत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाचे, भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान.
आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा करत असतो. श्रावण सोमवारचे व्रत करत असतो आणि पूजेचे काही सामान म्हटले की, अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही, तो वाचायला दे. आपल्या ग्रंथसुद्धा ही आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपले पूजा सामग्रीचे काही साहित्य असेल, काही सामान असेल पूजेचे, तर ते देखील कोणालाही देऊ नका. भले आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आले आणि आपण ते देत नाही. मदत करणे हे सुद्धा एक पुण्यधर्म म्हणजेच सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. पण दान करणे पण ते फक्त लिमिटमध्ये केले पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टींचा करावे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडेही मागू नका. मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो दान करू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ. मग दुधापासून ताक, दही आपण बनवत असतो, तर यासारखे पदार्थ, त्यासोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत, तर त्या लक्ष्मीचा प्रतीक आहे, लक्ष्मीकारक आहे. म्हणून या वस्तूसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाहीत. बऱ्याच वेळा काय होते की आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करायला जात असतो, शिवालयामध्ये जात असतो, तेव्हा आपण शिवलिंगावर दूधसुद्धा अर्पण करत असतो. आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारी कोणी एखादी लेडीज पूजा करत असेल, एखादी बाई पूजा करत असेल, तर ती आपल्याकडे दूध मागू शकते. तर अशा वेळी तुम्ही जे दूध करून पूजेसाठी देतात, तर ते चुकूनही कोणाला देऊ नका. कारण श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू म्हणजे दूध. पांढऱ्या वस्तू आणि दुधापासून बनवलेल्या वस्तूंच्या असतात, तर त्या असतात ही आपली मुख्य संपत्ती. आणि म्हणून या वस्तू ज्या आहेत, तर त्या कोणालाही द्यायच्या नाही. तसेच या श्रावण महिन्यामध्ये लवंग आणि हिरवी वेलची जी आहे ती सुद्धा, तर त्यासुद्धा मानल्या जातात. म्हणून या वस्तूसुद्धा या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका. तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे धने. या वस्तू तुम्ही संध्याकाळी सुद्धा देऊ नका आणि संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. तसेच या महिन्यामध्ये जर तुम्ही पूजेसाठी बेलपत्र आणले, मी सहज तुमच्याकडे इतर कोणी बेलपत्र मागितले, या महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका आणि कोणाकडून मागूसुद्धा नका. कारण जर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्र कोणाला दिले, तर आपल्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात. तसेच या पवित्र महिन्यात पैसे किंवा दागिने उधारीवर देणे आवर्जून टाळावे. यामुळे आर्थिक नुकसान होत असते. म्हणून तर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आले, तुमचे एखादे मंगळसूत्र असेल, तर एखादी व्यक्ती तुमच्याकडे मागत असेल, तर चुकूनसुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे दागिने कोणालाही देऊ नका. तसेच या महिन्यामध्ये पैशाची उधारीसुद्धा देऊ नये. तर आपण या महिन्यामध्ये उधार पैसे जर दिले, तर ते परत आपल्याकडे येत नाही. आणि या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतः काढून घेत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये उधारी घेऊ नका आणि उधारीही देऊ नका. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुमचा घड्याळ. तर ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही. पण समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला जायचे आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचे आहे आणि त्या व्यक्तीचा घड्याळ सापडत नाही किंवा तुमच्याकडे आहे आणि 5 मिनिटासाठी मला पाहिजे आहे. अशा परिस्थितीत जर
तुमच्याकडे कोणी घड्याळ मागत असेल तर ते घड्याळ अजिबात देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य सुरळीत सुरू आहे. तर आपली चांगली वेळ दुसऱ्याला देऊ नये. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बंद पडलेल्या घड्याळ हे घरामध्ये ठेवणे चुकीचं आहे. वर्षानुवर्ष ते तशाच पडलेले आहे. तुम्ही घरामध्ये ठेवले आहे तर ते पूर्णपणे त्यानुसार चुकीचे आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादे घड्याळ बंद पडलेले असेल, मग तुमच्या हातातले असेल किंवा घरातले असेल, तर ते लगेच दुरुस्त करून आणा किंवा घरातून ते बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की बंद पडलेले घड्याळ हे आपली प्रगती देखील थांबवत असते आणि म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहे, पण तिच्यामध्ये तिची स्वतःची एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या स्वतःवरती आणि आपल्या घरावरती होत असतो. आता या वस्तू निर्जीव असतात, पण आपल्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम होत असतो. आता यानंतर पुढची गोष्ट आहे, ती वस्तू आहे ते म्हणजे भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो. तरी या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवाची पूजा करतो तेव्हा तिथे पांढरे वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. मग तुमची साडी असेल, तुमचा ड्रेस असेल किंवा तुमच्या घरातील एखादा पांढरं वस्त्र असेल तर ते चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाही. त्यामुळे तुमच्या विवाहित जीवनामध्ये अडचणी येतात. नवरा बायकोमध्ये मतभेद येतात. आपले पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण थोड्या वेळासाठी तुमच्याकडे कोणी मागत आहे आणि त्या व्यक्तीने घेतल्यानंतर तुम्हाला रिटर्न देत असेल तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. तसे तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तू या कोणालाही देऊ नये असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे चुकूनही दान करू नका. यामुळे तुमच्यासोबत गणित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये तर काळे कपडे चुकून सुद्धा दान करू नये आणि ते घालू सुद्धा नये. यानंतर महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका. यामुळे तुम्ही उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर तुम्ही उधारीमध्ये घालवाल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे आणि जे तुमच्याकडे जेवढे आहे त्यामध्येच तुम्ही ॲडजस्ट करा. पण कोणाकडेही तुम्ही उधार पैसे मागू नका किंवा कुणालाही तुम्ही उधार पैसे देऊ नका, कारण हा पवित्र महिना आहे. आपल्या घरची लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देतोय हे अगदी चुकीचे आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत. आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत. यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुमच्या किंवा बैल आणि किंवा इतर कुठलाही प्राणी आला तर त्याला हकलून लावू नका. एखादी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी एखादी व्यक्ती लसूण व कांदा मागते तर अजिबात देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात. लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपले घर सोडून जात असते. यांच्या काही वस्तू आहे त्याला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाही. या महिन्यामध्ये लसूण यासारखे पदार्थ जे आहेत तर ते खाणे सुद्धा टाळावे, कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात आणि बरेच जणांना या महिन्यामध्ये कांदा पूर्णपणे वर्ज्य करत असतात.
तुम्हाला संपूर्ण महिना शक्य नसेल, पण सोमवारी तरी तुम्ही वर्ज्य करायचा आहे. याच महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहारी पदार्थांचा सेवनसुद्धा करायला टाळायचे आहे. हे काही नियम आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करता आली. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.